नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी विविध विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। सोलापूर शहरातील नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी तसंच नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी कमी करण्याच्या उद्देशानं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बुधवारी विविध विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। नाना नानी पार्क परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून पार्कमधून महापालिका परिवहन विभागालगत असलेल्या नाल्यात पाणी सोडण्यासाठी मिनी कॅनॉल तयार करण्यात आला आहे। या उपाययोजनेमुळे पार्क समोरील साचलेलं पाणी थेट नाल्यात सोडलं जाणार असून उद्यानात पाणी साचून लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास टाळण्यावर भर देण्यात आला आहे। यावेळी पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या। तसंच लगतच्या टेनिस कोर्टची आणि पार्कमधील आकांक्षी शौचालयाची पाहणी करून पाण्याची कमतरता भासू नये यासाठी स्वतंत्र बोरवेल उभारण्याचे निर्देश दिले। त्यानंतर आयुक्तांनी इंद्रधनु सोसायटी परिसरातील कचरा ट्रान्सफर प्रकल्पाची पाहणी केली। यापूर्वी देगाव, दमाणीनगर, थोबडे वस्ती आदी भागातील कचरा उघड्या रॅम्पवरून मोठ्या वाहनांमध्ये टाकताना तो परिसरात उडून पसरण्याची समस्या निर्माण होत होती। या पार्श्वभूमीवर आता त्या ठिकाणी संरक्षित मोठा हॉल उभारण्यात आला असून त्यामुळे कचरा इतरत्र न पसरता योग्य पद्धतीनं संकलित आणि वाहतूक करता येणार आहे। या कामाबाबत समाधान व्यक्त करत आयुक्तांनी पुढील सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या। तसंच तुळजापूर रोड परिसरातील बायो एनर्जी प्लांटचीही पाहणी करण्यात आली। इथं कचऱ्याचा पुनर्वापर करून ऊर्जा निर्मिती केली जात असली तरी उर्वरित कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात साचत असल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे हा कचरा इतरत्र न पसरता त्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आल्या। यासोबतच कचरा डेपो परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले। या पाहणी दौऱ्यावेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, विभागीय अधिकारी राघवेंद्र गायधनकर, कनिष्ठ अभियंता लायका मनगोळी, चेतन प्रचंडे, उद्यान अधीक्षक कोमल काशीद, प्रभारी उद्यान अधीक्षक स्वप्नील सोलनकर, उद्यान सुपरवायझर सुहास शिंदे, सहाय्यक निरीक्षक दारफळे, मुख्य आरोग्य निरीक्षक नल्लाबंधू यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।